जर घडली तर देवांशला त्याच्या भूतकाळाबद्दल कळलं तर काय होईल? आता बघ ना, आत्ताच देवांश तुला आई म्हणून हाक मारत नाही आणि एकदा का त्याला कळलं की तू तर त्याला जन्मच दिला नाहीयेस, मग तर तो तुझं तोंड सुद्धा बघणार नाही. ती त्याच्या रूम मध्ये त्याने जी फोटो फ्रेम लावली ना तुझ्या फोटोची, तो स्वतःच्या हाताने ती फोडून टाकेल आणि त्याचबरोबर देवांशने तुला आई म्हणण्याचं स्वप्नही तुटेल. बहिणी, रडू नकोस ग. हे बघ, आपल्याकडून चूक झाली ना की त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. त्या सईला या घरात आणून तू खूप मोठी चूक केलीस. आता काय, आलीच आहे घरात तर बसली ठाण मांडून. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होते तिला घराबाहेर काढूया, पण नाही, पण कोणीच ऐकलं नाही. तुझी आणि तुझ्या सुनेची एक टीम झाली ना, पण ही तुझी लाडकी सूनच एक दिवस तुला टका देईल. ही मुलगी आहे ना, ती खूप चिवट आहे. काहीतरी गडबड आहे हे तिला मागच्या वेळेस लक्षात आलं असणार. आपल्याला काय वाटलं ती शांत बसली असेल, पण नाही, काय चाललंय हे ती नक्की शोधून काढेल. आणि एकदा का तिला कळलं की देवांश तुझा मुलगा नाहीये तर ती लगेच जाऊन देवांशला सांगेल आणि मग काय होईल याचा विचार आपण न केलाच बरा. तू माझं आधीच ऐकलं असतं ना तर आत्ता या टेन्शनची वेळ आली नसते तुझ्यावर. पण आता काय, भोग तुझ्या कर्माची फळं. थांबत आहे. बरोबर बोलताय तुम्ही. देवांशला जरी कळलं की मी त्याची आई नाहीये